नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत MHATET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी होणाऱ्या पेपर 1 आणि पेपर 2साठी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र। हा घटक तुम्हाला हमखास मार्क मिळवून देणार आहेत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। आज आपण बघणार आहोत प्रायोगिक पद्धती आणि सर्वेक्षण पद्धतीचे गुण दोष आणि त्याचप्रमाणे जीवन पद्धतीचे गुण आणि दोष। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रायोगिक पद्धतीचे 2 गट पडतात। एक पहिला गट नियंत्रित गट आणि दुसरा गट हा प्रायोगिक गट म्हणून ओळखला जातो। दोन्ही गटांच्या वर्तनाचा तुलनात्मक अभ्यास या पद्धतीमध्ये केला जातो। या प्रायोगिक पद्धतीचे फायदे आहेत वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धती आहे, विश्वासार्ह अशी ही पद्धत आहे। तर त्यानंतर हे बघूया सर्वेक्षण पद्धती म्हणजे सर्वे मेथडमध्ये काय काय आहेत। तर सर्व बाजूंनी केलेली पाहणी म्हणजे सर्वेक्षण पद्धत होय। विशिष्ट क्षेत्रातील सद्यस्थितीचे यथार्थ गुणांक किंवा संख्यात्मक चित्र थोड्या वेळात कमी श्रमात माहिती उपलब्ध होते। तर सध्या परिस्थितीचे यथार्थ चित्रण सर्वेक्षण पद्धतीने केले जात असल्यामुळे ही पद्धत लोकमान्य ठरली आहे। सर्वेक्षणासाठी मुलाखत व प्रश्नावली या साधनांचा उपयोग होतो। त्यानंतर जीवन वृत्तांत पद्धती म्हणजेच केस स्टडी। काही व्यक्तींच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तिसमूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी जीवन वृत्तांत पद्धती म्हणजेच केस स्टडी वापरली जाते। याचे फायदे आहेत पद्धतीचे प्रश्न स्वरूप सामान्य प्रधान पालकाच्या समस्या जाणून घेण्यासाठी वापरतात। या पद्धतीत माहिती मुलाखत तंत्राद्वारे गोळा केली जाते। जीवन वृत्तांत पद्धती ही खास करून बालगुन्हेगारी असणाऱ्या मुलांसाठी त्याचप्रमाणे गरीब मुलांसाठी वापरली जाते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।